हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण कुठल्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यात आपण अजिबात तडजोड करायची नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. हल्ली सगळ्या वयोगटातील माणसांना पाय दुखण्याचा त्रास असतो. तर पायाचे वेगवेगळे आजार असतात. तर ते कशामुळे तर चुकीचं फुटवेअर आपण निवडतो, चप्पल निवडतो, त्याच्यासाठी हे त्रास होतात. तर आपण छान दिसण्यासाठी, स्टायलिंगसाठी फक्त चप्पल वापरायची नाही, तर ती चप्पल नेहमी पायाच्या आरोग्यासाठी व्यवस्थित आहे का, तर पहिल्यांदा आपण त्याची साईज प्रॉपर पाहिजे, त्याचे हिल्स कसे आहेत, पूर्ण त्याचं आर्च सपोर्ट व्यवस्थित आहे का, त्याच्यामुळे मसल्सवर ताण येतो आणि मग आपले पाय दुखतात. तर 70% पायाची दुखणी ही चुकीच्या फुटवेअरमुळे होत असतात. मेन म्हणजे आपण घरात पण जर पायदुखीचा त्रास असेल तर घरात तुम्ही सॉफ्ट चप्पला वापरा. त्याचे हिल्स अगदी व्यवस्थित पाहिजे. एकदम आपण फ्लॅट चप्पल वापरतो तशी पण नाही वापरायची. तर टाचांच्या जवळ थोडे हिल्स हवेच आपल्याला चप्पलीसाठी. तर पहा, इथे ही माझी प्लॅटफॉर्म हिलची चप्पल आहे. ही मी घरात वापरते कारण माझे पण केव्हा तरी पाय दुखत असतात. तर काही जण खूप हेवी चप्पल यूज करतात, तर अगदी लाईट वेट चप्पल यूज केली पाहिजे. हल्ली डॉक्टरसुद्धा आपल्याला ऑर्थोरेस्ट फुटवेअर सजेस्ट करत असतात, तर त्याप्रमाणे आपण चप्पल निवडली पाहिजे. काही वेळा चांगल्या ब्रँडची चप्पल घेऊन सुद्धा ती आपल्या पायाला सूट नाही होत, कारण आपण प्रॉपर आपल्या पायासाठी निवडत नाही. तर प्रॉपर आपण चप्पल निवडली पाहिजे. फक्त हिल्सच उंच असून चालत नाही, तर पुढचा भागसुद्धा. तर शक्यतो मी तर प्लॅटफॉर्म हिलच यूज करते. तर इथे पहा, आपल्या जे टाचेजवळचं आहे ना, तिथे थोडासा असा खड्डा टाईप असेल, ती चप्पल टाचेसाठी खूप चांगली असते. आणि आपलं आर्च, प्रत्येकाचं आर्च वेगवेगळं असतं, तर त्याप्रमाणे चप्पल निवडावी. म्हणजे मधला जो भाग असतो तर त्याची ठेवण काहींची चपटी असते, काहींची मीडियम आर्च असते, तर काहींची अगदी हाय आर्च असते. त्याप्रमाणे चप्पल निवडायला पाहिजे. तर इथे पहा, ही काळी चप्पल मी घेतली, पण मी ही एकदा घातल्यावर माझे पाय खूप दुखायला लागले, कारण ह्याला मुळी हिल्सच नाही आहेत, अगदी फ्लॅट आहे. तर या प्रकारची चप्पल तुम्ही मुळीच वापरू नका. मी एकदा वापरली आणि तशीच माझी ही पडून आहे. तर या टाईपच्या चप्पल तुमच्या असतील तर त्या तुम्ही अगदी घेऊच नका किंवा वापरू नका. आणि तुम्ही शूज निवडताना पण प्रॉपर तुमच्या साईजचे शूज निवडा. अगदी साईज मोठी किंवा छोटी असेल तरी त्या शूजने आपल्या पायाला त्रास होऊ शकतो. हे झालं पायांचं आरोग्य. पण आपलं अंडर आर्म्स किंवा बिकिनी हेअरलाईन याचं पण आरोग्य महत्त्वाचं असतं, कारण तिकडे घाम येतो आणि इथली त्वचा ना खूप अशी नाजूक असते बिकिनी लाईनची वगैरे. तर त्याच्यासाठी आपण हेअर रिमूव्हर क्रीम किंवा आपण हेअर कसे ते काढून टाकायचे, तर काही जण रेझर यूज करतात. तर रेझरने वुंड्स कट होण्याचे चान्सेस असतात, तर इपिलेटरने पण रॅशेस येण्याचे चान्सेस असतात. आता हेअर रिमूव्हर वापरणं सेफ आहे असं पण म्हणता येणार नाही, कारण काही हेअर रिमूव्हर्समध्ये, क्रीम्समध्ये अगदी हार्श केमिकल्स असतात. तर आपण ना नेहमी नॅचरल असं हेअर रिमूव्हर क्रीम वापरलं पाहिजे. तर मी नेहमी एव्हरटीनचं वापरते. तर ते ना 100% कॅमोमाईल एक्स्ट्रॅक्टने बनलेलं आहे. तर त्याच्यामुळे ना रेडनेस, स्कार्स वगैरे होत नाही, रॅशेस येत नाही. आणि एक वेगळ्या प्रकारचा हेअर रिमूव्हरला वास असतो, तर तो सुद्धा याच्याने येत नाही आपल्याला. तर अगदी नॅचरल आहे. आणि आपला बिकिनी एरिया आहे ना, तिथले केस अगदी स्मूथली निघतात आणि आपली स्किन पण स्मूथ राहते. ऑर्डिनरी हेअर रिमूव्हर्सने जखम होते किंवा मग तिथे रेडनेस येतो, किंवा आपण शेविंग केलं तर शेविंगने कट होतं, पेन होतं तिकडे. तर तसं या एव्हरटीनच्या हेअर रिमूव्हरने आपल्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही, झोंबत नाही आणि सेन्सिटिव्ह स्किनला पण अगदी फ्रेंडली आहे. बरोबर ना एक स्पॅट्युला मला मिळालेला आहे, ट्विन पॅक आहे हे, आणि त्याच्याबरोबर कॉइन टॉवेल मिळालेलं आहे. ते पाण्यात घातलं ना का या प्रकारे पाण्यात टाकायचं, मग ते अनफोल्ड होतं, मोठं होतं. मग त्याने आपण सगळं नंतर हे पुसून घेऊ शकतो हेअर रिमूव्हर लावल्यानंतर. हेअर रिमूव्हर लावल्यानंतर 5-6 मिनटं थांबायचं आहे. तर मी आता हेअर रिमूव्हर तर लावलेलं आहे. आता हे कॉइन टॉवेल आहे, तर तो मी पाण्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे अनफोल्ड होईल. त्याच्यानंतर 5-6 मिनटंच तुम्ही ठेवा. हे जास्त वेळ ठेवण्याची पण गरज नाही, अगदी लगेच आपले सगळे केस अगदी स्मूथली निघून जातात. तर मी अगदी 5-6 मिनटंच ठेवलेलं आहे. 5-6 मिनटानंतर आता हा टॉवेल घ्यायचा आहे आणि अगदी हे सगळं असं रिमूव्ह करायचं आहे, पुसून काढायचं आहे. पहा, हा आता टॉवेल अनफोल्ड झाला आहे, मोठा झालेला आहे पाण्यात टाकल्यावर. तर असे ना 2 तुम्हाला कॉइन टॉवेल्स मिळतात याच्याबरोबर. तर आता आपण आधीचा माझा पाय कसा होता केस असल्यावर, आणि पहा अगदी एवढा गोरेपणा सुद्धा आलेला आहे पायाला. तर तुम्हाला एव्हरटीनचं क्रीम हेअर रिमूव्हर बिकिनी लाईन मागवायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्याच्यावर क्लिक करा.
बाहेर आरोग्याशी आपण तडजोड करत नाही, तसंच आपण आतील आरोग्याशी पण अजिबात तडजोड करायची नाही. तर मी नेहमी अगदी माझं चॅनल नवीन होतं तेव्हापासून मी सांगते का तुम्ही ड्रायफ्रूट्स नट्स पूर्ण फॅमिलीला भिजवून देत जा. तर मी पण नेहमी या प्रकारे करते, हे तुम्हाला दाखवते आणि पूर्ण फॅमिलीच्या आरोग्याची काळजी घेते. तर तुम्ही ना भिजवताना ड्रायफ्रूट्स वेगळे आणि नट्स वेगळे भिजवत जा. दोन्ही एकत्र भिजवू नका, कारण मग ते छानपैकी भिजले जातात आणि असं एकत्र नाही होत. तर पहा मी वेगवेगळे भिजवलेले आहेत इकडे. तर आता याचे फायदे काय, तर याचा फायदा म्हणजे हिमोग्लोबिन आपलं अगदी मेंटेन राहतं, चांगलं वाढतं आणि मुलांना पण बुद्धीच्या दृष्टीने हे नट्स आणि ड्रायफ्रूट्स खूप फायद्याचे असतात. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, पोट साफ होत नसेल, वृद्धांना तो प्रॉब्लेम असतो, तर याने पोट साफ होतं. कोलेस्ट्रॉल मेंटेन राहतं, केस गळत नाहीत, कॅन्सरची भीती राहत नाही, वाढलं तरी शरीर थकत नाही आणि आपण चेहऱ्यावर पण एज वाटत नाही, आपल्या चांगलं यंग दिसतो आपण. हे ड्रायफ्रूट घेताना पण चांगल्या क्वालिटीचे घ्या. कधी कधी ना आपल्याला जुने ड्रायफ्रूट्स मिळतात दुकानदाराकडून, जसं मला हे यावेळी मिळालेलं आहे. पहा मी अगदी आदल्या दिवशी भिजत घातले, तर हे असे काही बदाम काळपट पडलेले वगैरे दिसले, तर हे ना जुने होते. तर आपण मॅन्युफॅक्चरिंग डेट त्याची पॅकिंग डेट आपण बघायची आहे, ती चेक करायची आहे. पॅकिंग डेट जर जुनी असेल तर तुम्ही ते अजिबात घेऊ नका. तर बघा मी हे असे थोडंसं बदामामध्ये यावेळी फसलेली आहे. ड्रायफ्रूट्स आणि नट्समुळे आपल्या अवयवांचं कार्य पण सुरळीत चालतं आणि आरोग्य चांगलं राहतं, वजन नियंत्रणात राहतं आणि महत्त्वाचं म्हणजे हार्ट डिसीजचा हल्ली सगळ्यांना प्रॉब्लेम असतो, तर हार्ट डिसीज होत नाही. तर हा बघा खराब झालेला बदाम मी काढून टाकलेला आहे. तर या प्रकारे तुम्ही रोज नट्स आणि ड्रायफ्रूट्सचा उपयोग करा. आता आपण आपल्या फॅमिलीचं आणि आपला विचार करतो आरोग्याचा, पण आपण जर पर्यावरणच नीट राखलं तर आपलं आरोग्य पण बिघडणार नाही. तर स्वतःच्या आरोग्याबरोबर पर्यावरणाची काळजी घ्यायची. बऱ्याच ठिकाणी अशा ह्या काळ्या बॅग विकल्या जातात, तर त्या पर्यावरणाला खूप हानिकारक असतात. तर माझ्या मिस्टरांना पण एका गरीब मुलाने दिलेलं आहे, तर त्यांना गरीब आहे म्हणून त्यांनी त्या घेतल्या, पण त्या अगदी खराब आहेत. तर गरीब असलं तरी तुम्ही चुकीच्या गोष्टी घेऊ नका. तर या बघा इथे बायोडेग्रेडेबल मी ग्रीन बॅग्स आणलेल्या आहेत. तर या व्यवस्थित अगदी म्हणजे पर्यावरणाला हानिकारक नाही आहे, मातीत मिसळून जातात, लवकर कुजून मातीत मिसळून जातात. तर अशा बॅग तुम्ही घ्या. थोड्याशा आपल्याला पैसे द्यावे लागतात, पण पर्यावरणाची हानी होत नाही, जमिनीचा ऱ्हास होत नाही याने. या व्यवस्थित अशा तयार केलेल्या असतात, पातळ असल्या तरी फाटत नाही आणि आपल्याला डस्टबिनला अशा व्यवस्थित राहतात. मागे मला एका सबस्क्रायबरने हे कशी लावायची ती दाखवली आणि खरंच थँक्यू. बहुतेक शारदा म्हणून अशा सबस्क्रायबर होत्या त्या. तर अशी लावायची ही बॅग आणि गाठ मी पहिले मारायची, तर गाठ मारायची गरज नाही, त्याचं जे हँडल असतं ते असं मागे फिरवलं का ते लॉक होऊन जातं. तर थँक्यू शारदाताई. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.